हॅलो सर. हो नाही नाही करतो करतो सर, लगेच लगेच करतो. येस सर येस. ओके सर. जय हिंद सर. आता आता शोधाल ना? शोधूया ना, नक्की शोधू. बोला सुदर्शन साहेब. कावेरीला शोधा. शोधा? काय साहेब, काय ते एक ठरवा ना. तुम्ही मला कावेरीला न शोधण्याचे पैसे दिले. हो, आता शोधायचे पैसे देतो. हुशार आहात साहेब. तर म्हणतात ताकभात ओळखणाऱ्या माणसांची गरज आहे या जगाला. सांगा कुठे शोधू? तुम्हाला एक पत्ता देतो, तिथून उचला कावेरीला. पाणी कोण आहे? कोण आहे? कधी कधी तर ना तीच स्वतः मोहित्यांची सून असल्यासारखी मिरवायची. आता कळेल तिला, सोपं नाहीये मोहित्यांच्या घरात एवढं घुसणं. हो ना मम्मा, घरात सगळं टेन्शनचं वातावरण आहे ग. त्या एका प्रेस कॉन्फरन्समुळे खूप मोठा गवगवा झालाय. बिचारा काकीने एवढ्या मेहनतीने एवढी मोठी प्रतिष्ठा कमावलेली एका क्षणात सगळी मातीत मिसळली. आता काय करावं ना काही कळतच नाही आम्हाला. हॅलो हॅलो बच्चा, अगं काय असं का बोलतेस तू? एवढी आनंदाची बातमी आहे आणि असं तू सॅड टोन का लावलायस? हो ना मम्मा, आदित्य सोबतच आहे माझ्या. हो हो हो, हा नाही इथेच आहे, तो माझ्या बरोबरच आहे. बाबा आणि काकी गेलेत पोलीस स्टेशन. ओ, आदित्य आलाय का तिकडे? फाईन फाईन फाईन, आपण फोन ठेवूया, नंतर बोलूया. ओके? हो मम्मा, ठेव. आणि का केलं असे? काकू प्लीज शांत व्हा, प्लीज नका रडू. आम्ही आहोत तुमच्या सोबत. आम्ही सोडवतो तुम्हाला इथून. माझ्यासोबत मी खूप मोठ्या वकिलांना घेऊन आलोय, खूप चांगले वकील आहेत ते. आणि हा काही नॉन बेलेबल क्राइम नाहीये, लगेच बेल मिळेल तुम्हाला. प्लीज काळजी करू नका, आम्ही आहोत. यांना आता जामीन नाही मिळू शकणार. का? आता असं आहे, आरोपपत्र दाखल करायला 1 तासभर वेळ लागेल आणि यांना जामीन मिळवायचा असेल तर आपल्याला त्यांना कोर्टासमोर सादर करावं लागेल. आणि आता काही वेळातच कोर्ट बंद होईल. त्यात पुन्हा
शनिवार रविवार सुट्टी आल्यानं 2 दिवस कोर्ट बंद राहील, त्यामुळे सगळी कामं सोमवारी होतील. मला वाटतं म्हणूनच त्यांनी मुद्दाम काकूंना भेटायचं. आत्ता हं? पण भेटू देतील का ते? द्यावं लागेल. इनफॅक्ट आपल्याला न्यायला गाडी सुद्धा आली. गाडी? वा, मैत्रिणीला लॉकअप मध्ये साधं पाणीही नशीब होत नाहीये, इकडे मित्र मात्र पाणी कम चहा पित. काय झालं सुदर्शन? कोणाचा फोन आहे? त्या इन्स्पेक्टर तळपदेचा फोन होता. काय हवं होतं त्याला? काय नाही, त्याची ट्रान्सफर झाली ना, तो चिडून सांगत होता. म्हणाला तुमच्यामुळे बदली झाली, तुम्ही प्रेशर आणलं, ते आपण दबाव आणला म्हणून त्याची चंद्रपूरला ट्रान्सफर झाली असं म्हणाला तो. आपण दबाव आणला म्हणून त्याची चंद्रपूरला बदली झाली असं जर त्याला वाटलं असेल तर त्यांनी राजवर्धनला फोन केला असता, त्यांनी मला फोन केला असता. त्याने तुला का फोन केला? महत्वाचं आहे. आणि जितकी माहेरच्या चहाला तुझी गरज आहे ना, तितकीच कावेरीची गरज आहे. नाही मॅडम, मी आता माहेरच्या चहामध्ये परत कधीच येणार नाही. इतकं सगळं झाल्यानंतर माहेरचा चहा मला आपलासा वाटत नाहीये मॅडम. त्यामुळे मला असं वाटत नाही की मी परत कधी माहेरचा चहामध्ये येईन. कावेरी, कावेरी असं नको बोलूस.